पुढच्या बातमीकडे उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची कोंडी करण्यासोबत कडक पावलं उचलण्यास सुरुवात केलेली आहे। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमा सुरक्षेसंदर्भात बैठक बोलावली आहे, ज्यामध्ये 2003 साली पाकिस्तानसोबत झालेला शस्त्रसंधी करार संपुष्टात आणला जाण्याची शक्यता आहे। प्रशांत कदम आपला प्रतिनिधी आपल्याबरोबर आहे। प्रशांत, नेमक्या काय घडामोडी घडतायत? सीमेवरती गेल्या 24 तासांमध्ये 2 वेळा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं आहे। त्याच्या बदल्यामध्ये भारतीय लष्करानं उत्तरादाखल कारवाई देखील सुरू केलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती दिल्लीमध्ये एक अत्यंत उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी अशी ही बैठक आहे, ज्याला सर्व वरिष्ठ मंत्री, त्याच्यानंतर 3ही दलांचे प्रमुख, NSA अजित डोभाल यांच्यासह बाकीचे जे परराष्ट्र खात्याचे सचिव वगैरे आहेत ते देखील उपस्थित आहेत आणि या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय येण्याची शक्यता आहे, कारण त्या संदर्भातल्या संकेत जे आहेत ते देखील मिळू लागलेले आहेत। शस्त्रसंधी जी आहे, जी 2003 मध्ये लागू करण्यात आलेली होती, तर ती आता मोडीत काढली जाण्यासंदर्भातला निर्णय येऊ शकतो, कारण 2003 मध्ये ही शस्त्रसंधी लागू झाली, त्याच्यानंतरही पाकिस्तानच्या खोड्या काही थांबलेल्या नाहीयेत। तब्बल 1000 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं आहे आणि भारताला या शस्त्रसंधीमुळे फारसं प्रत्युत्तर देता येत नाही। अगदी कंट्रोल्ड पद्धतीनंच फायरिंग भारताकडून नेहमी होत असतं। मात्र आता ही वेळ आलेली आहे की जर युद्धविराम जो आहे तो मोडीत काढला, शस्त्रसंधी जर मोडीत निघाली, तर पाकिस्ताननं अशी कुठली आगळीक केल्यास त्याला तितक्याच चोखपणे प्रत्युत्तर भारत देऊ शकतं।